एक, हल्लीच्या पोरांना काय आवडते? उत्तर, हल्लीच्या पोरांना अंगाने भरलेली पेक्षा थोडी फुललेली आवडते असं म्हणतात, कारण अशा व्यक्तींची प्रेझेन्स वेगळी दिसते, त्यांच्यात एक वेगळंच आकर्षण असतं आणि त्यांची चालचालही खूप आत्मविश्वासाने भरलेली वाटते. 2, आंबे जर जास्त दाबले तर काय होते? उत्तर, आंबे जास्त दाबले की ते सैल पडतात असं मजेत म्हणतात, त्यांची पकड कमी होते आणि आकारही बदलतो. म्हणून सगळे आंबे प्रेमाने हाताळतात, नाहीतर चवच गेल्यासारखं वाटतं. 3, जास्त उष्णता असणारी काय करते? उत्तर, जास्त उष्णता असलेली स्वतः सेटिंग लावून घेते म्हणतात, कारण तिला थंड वाटावं म्हणून काहीतरी करावंच लागतं आणि त्या प्रक्रियेतच मजेदार सिच्युएशन तयार होते. म्हणून लोक त्याला कूलिंग मोड म्हणतात. 4, पाळीत तिला काय करण्याची इच्छा होते? उत्तर, पाळीत तिला मागून सेटिंग करायची इच्छा होते असं जोकमध्ये सांगतात, कारण त्या वेळी पुढचं टाळण्याकडे कल असतो, म्हणून लोक त्याला बॅक मोड म्हणतात आणि तेही फक्त मजेत सांगितलेलं. 5, तिला मागून का जास्त आवडते? उत्तर, मागून केल्यावर दिवस जाण्याचा धोका नसतो असं जोकांमध्ये म्हणतात, म्हणून तीही आरामात रिलॅक्स असते आणि दोघांची सेटिंग मस्त जमते, शिवाय तो मोड जरा वेगळा फील देतो म्हणे. 6, हल्ली तिला काय जास्त आवडते? उत्तर, हल्ली तिला बॅकमोड प्रोग्राम आवडतो म्हणतात, कारण त्यात वेगळीच फील येते आणि मजा जास्त वेळ टिकते. लोक त्याला कम्फर्ट झोन देखील म्हणतात. 7, रोज केल्यास काय होते? उत्तर, रोज केल्यावर ती कंटाळते म्हणे, कारण एकाच गोष्टीचा ओव्हरलोड कोणीच पचवू शकत नाही. थोडा गॅप ठेवला की मजा टिकते आणि दोघात थोडं कुतूहलही वाढतं. 8, तोंडात घेतल्याने काय होते? उत्तर, तोंडात घेतल्यावर फील जास्त येते असं जोकांमध्ये म्हणतात, कारण ती स्टाईलच वेगळी असते, त्यात एक्सप्रेशन भारी दिसतात आणि सिच्युएशन अजून मजेदार होते. 9, करताना लवकर गळू नये म्हणून काय करावे? उत्तर, लवकर गळू नये म्हणून थांबून थांबून करतात म्हणे. थोडा ब्रेक घेतला की कंट्रोल वाढतो आणि प्रोग्राम जास्त तकतो, यालाच पॉज टेक्निक म्हणतात. 10, पुरुषाचे लवकर निघावे म्हणून ती काय करते? उत्तर, लवकर निघावं म्हणून ती तोंडाने सेटिंग करते असे जोकमध्ये म्हणतात, कारण तशी पद्धत फास्ट काम करते आणि 11, करताना ती कधी रडायला लागते? उत्तर, जोरात प्रोग्राम सुरू झाला की कधी कधी तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण एक्साइटमेंट वाढते आणि भावनिक पण मिसळतं, हे नेहमी मजेत सांगितलेलं असतं. 12, पोपट आत जाताच बाईला कसं वाटतं? उत्तर, पोपट आत गेल्यावर तिला जुळून आल्यासारखं वाटतं, कारण फिट बसतो म्हणे आणि फील मॅचिंग येते. हे सगळं फक्त जोकसाठी असतं. 13, तिला कोणीतरी आधी मागून केलं हे कसे ओळखावे? उत्तर, मागून केल्यावर बाजू थोडी फुगलेली वाटते असं जोकमध्ये सांगतात, कारण वापराने आकार बदलतो म्हणे. हे फक्त हसण्यासाठी सांगितलेलं असतं, यावर कधीच सिरियस व्हायचं नसतं. 14, बाई तिचे तिसरे भोग कोणासाठी उघडते? उत्तर,
तिसरं भोग ती फक्त आवडत्या व्यक्तीसाठी उघडते म्हणतात, कारण ते खूप प्रायव्हेट आणि खास असतं. ते विश्वासाशिवाय होत नाही आणि ही गोष्टही फक्त जोकांमध्ये वापरतात. 15 करताना तिला कसे रडवावे. उत्तर, जोरात केल्यावर ती भावूक होते असं मजेत सांगतात. कारण प्रोग्रामचा इम्पॅक्ट वाढतो आणि रिॲक्शन नैसर्गिक येते. हे सगळं फक्त जोकमध्येचा नाद असतो.